राधे राधे, जय श्री कृष्ण, रामकृष्ण हरी माऊली. तर आजचा ब्लॉग काही स्पेशल होणार आहे आणि आमचं याच्यावरून भांडण चालू होतं की कोण गोरं दिसतं. मला नक्की कमेंटमध्ये सांगा की कोण गोरं दिसतं आमच्या दोघांपैकी. मला माहिती आहे तेच गोरे दिसतात, बट तुम्ही थोडीशी माझी साईड घेऊ शकता. आणि मला असं वाटतं तुम्ही माझी साईड घेतली तर काही प्रॉब्लेम नाही, कारण तुमची बहीण तुमच्यासाठी नेहमी असे ब्लॉग घेऊन येईल. म्हणजे रिश्वत वगैरे नका समजू. आम्ही ठरलो विदर्भातली माणसं आणि मराठवाड्यामध्ये आल्यानंतर त्यांची भाषा खूप जास्त शुद्ध आहे, तर तसं बोलावं लागतं. पण आज मी पूर्ण ब्लॉग हा आपल्या विदर्भी भाषामध्ये घेणार आहे. तर व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माझी भाषा कशी वाटली. आणि तुम्ही तर पाहिलंच असेल आज मी सकाळपासून किती रेडी होते, तर तुम्हाला पण प्रश्न पडला असेल की एवढा नट्टापट्टा करून कुठे चालली आहे. तर मी तुम्हाला सांगते की आम्ही आज आषाढी एकादशी निमित्त मराठवाड्यातील जे छोटे पंढरपूर आहे तिथं जात होतो. या पंढरपूरचे वैशिष्ट्य बी लय जणायला माहिती असेल आणि ज्यांना बी माहिती नसेल त्यांना यूट्यूबला जाऊन नक्की पहा. आणि आज मी माझ्या पूर्ण लाईफमध्ये पहिल्यांदा पायी वारीमध्ये गेले होते, पण खूप मज्जा आली वारकऱ्यांसोबत जाऊन. महाराष्ट्रामध्ये राहणारे आम्ही विदर्भी लोक स्वतःला खरंच खूप भाग्यशाली समजतो की आम्हाला पंढरीचा राजा मिळाला आहे. आणि या वारकऱ्यांचा उत्साह पाहून तर मन आनंदी झालं. तर तिकडून आल्यावर मी शॉप ओपन केलं होतं, तर लई गर्दी पडली होती, कारण आषाढी एकादशी होती आणि सगळ्यांना सुट्टी राहते इकडे, तर इकडे लई गर्दी होती पार्लरमध्ये. तिकडून आल्यावर मी 3 फेशियल केले आणि मग इतके पाय दुखत होते घरी गेल्यावर की विचार पण करू शकत नाही. आपल्या मराठी माणसाचा अभिमान असते दिव्य सोहळा. तर असेच मिनी ब्लॉग जर बघायचे असतील तर माझ्या पेजला नक्की फॉलो करा, लाईक करा आणि कमेंट करा आणि नक्की सांगा तुम्हाला माझी विदर्भी भाषा कशी वाटली. रामकृष्ण हरी.